पहिला महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळा ह्या पुन्हा चालू करायच्या आहेत. क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. राजारामपुरी प्रभागासाठी 15 असो 16 असो दोन्हीकडे भरपूर कामं केलेली आहेत. पद नसताना निधी आणलेला आहे. रोडचे रस्त्यांची कामं केलेली आहेत आणि त्यांचाच आता वारसा मी पुढे चालवणार आहे. दर्शक हो नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. सर्वत्र आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग पाहायला मिळते आणि मी सध्या आहे राजारामपुरी येथे विटी पाटील सभागृहाच्या बाहेर. या ठिकाणी आपल्यासोबत आज आहेत भारतीय जनता पक्षाच्या सृष्टी करण जाधव. मॅडम नमस्कार. आपलं के न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहात. प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहात. काय प्रतिक्रिया द्याल? आजचा हा पब्लिकने दिलेला आम्हाला सपोर्ट बघून आम्हाला खूप भारी वाटतंय, कारण पूर्ण राजारामपुरी आमच्या पाठीशी आहे. माझे सासरे माजी महापौर दीपक जाधव, माझे चुलत सासरे मुरलीधर जाधव साहेब, माझे मिस्टर करण दीपक जाधव साहेब हे गेले 25-30 वर्ष राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत. त्यांनी राजारामपुरी प्रभागासाठी 15 असो 16 असो दोन्हीकडे भरपूर कामं केलेली आहेत. पद नसताना निधी आणलेला आहे. रोडचे रस्त्यांची कामं केलेली आहेत आणि त्यांचाच आता वारसा मी पुढे चालवणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले विजन काय असणार आहे? पहिला महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळा ह्या पुन्हा चालू करायच्या आहेत. क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. शिवाय राजारामपुरी स्मार्ट बनवायची आहे. राजारामपुरीत मेन रस्त्यांचा पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. तर पार्किंगचा प्रॉब्लेम मुख्यतः पहिला सॉल्व्ह करायचा आहे आणि भटक्या कुत्र्यांसाठी हा एक मेन आपला प्रायमरी फोकस राहणार आहे. त्यांचं आपलं न्यूटरिंग असेल किंवा त्यांना वॅक्सिनेशन असेल ते करून कुत्र्यांची समस्यावरती पण काम करायचं आहे. आपण आज प्रभाग क्रमांक 15 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहात. काय प्रतिक्रिया द्याल किंवा प्रभाग क्रमांक 15 मधील मतदारांना काय आव्हान कराल? मी माझ्या सर्व मतदारांना सांगेन की जाधव कुटुंबाचा वारसा तर माझ्या मागे आहेच, जनतेचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहेच. शिवाय मी स्वतः 3 वर्ष सामाजिक कार्यात इनर व्हीलच्या माध्यमातून आहे आणि मला चान्स देतील, मला मतदान देतील ह्याची मला आशा आहे. माझा जन्म बागल चौकातलाच आहे. कांजर फॅमिलीमध्ये माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे तो प्रभाग माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. त्यामुळे तिथलेही लोक साईक्स असू देत, साईक एक्सटेन्शन असू देत, राजारामपुरी असू देत, बागल चौक असू देत किंवा टाकाळा चौक असू देत, सगळे मला पाठिंबा देतील अशी मी अपेक्षा करते. महायुतीच्या वतीनं मी आता रिप्रेझेंट करत आहे प्रभाग नंबर 15ला. त्यामुळं माझी सगळे मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की ते मतरूपी आशीर्वाद मला देतील आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील. नक्कीच. धन्यवाद मॅडम. आज आपण होतो आदरणीय सृष्टी करण जाधव मॅडमशी आपण संवाद साधला. त्यांनी आजच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रभाग क्रमांक 15 विषयी त्यांची असणारी तळमळ, जनतेचा असणारा जे नवीन व्हिजन त्यांच्या आहेत, बंद पडलेल्या प्राथमिक शाळा आहेत, आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी येथे थांबतोय. के न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह मी समीर मकानदार, कोल्हापूर.